विद्यार्थी मित्रांनो, 12वी भूगोलाच्या प्रकरण 4कडे आपण आता वळत आहोत. या प्रकरणाचे नाव आहे प्राथमिक आर्थिक क्रिया. या सुरुवातीला आपल्याला एक कृती दिली आहे. आपल्यासमोर जगाचा नकाशा असून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला नकाशाचे वाचन करून द्यावयाची आहेत. ही प्रश्न आणि उत्तरं तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढा. पहिला प्रश्न आहे, नकाशात कोणकोणत्या आर्थिक व्यवसायांचे वितरण दाखवले आहे? याचं उत्तर आहे प्राथमिक आर्थिक व्यवसाय. उदाहरणार्थ शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम, लाकूडतोड इत्यादी. प्रश्न दुसरा आहे, लाकूडतोड हा व्यवसाय प्रामुख्याने कोणत्या अक्षवृत्तादरम्यान आढळतो? त्याचं उत्तर आहे लाकूडतोड हा व्यवसाय प्रामुख्याने 0° ते 65° उत्तर अक्षवृत्तादरम्यान व 0° ते 45° दक्षिण अक्षवृत्तादरम्यान आढळून येतो. प्रश्न तिसरा आहे, कोणत्या प्राथमिक क्रिया आढळत नाहीत? त्याचे कारण काय असावे? त्याचं उत्तर आहे उत्तर व दक्षिण ध्रुवावर प्राथमिक क्रिया आढळत नाहीत, कारण हा प्रदेश कायम बर्फाच्छादित असतो. कारण शीत हवामान, शीत वारे, शीत वाळवंटी प्रदेश इत्यादी. प्रश्न चौथा आहे, मासेमारी व्यवसाय महासागरांमध्ये विशिष्ट ठिकाणीच का आढळत असावेत? त्याचं उत्तर आहे उष्ण व शीत प्रवाहाचे एकत्रीकरण, प्लवंगाची निर्मिती, समुद्र बुडजमीन, दंतूर किनारा इत्यादी कारणांमुळे. प्रश्न पाचवा आहे, युरोप खंडात कोणकोणत्या आर्थिक क्रिया अधिक आढळतात? त्याचं उत्तर आहे युरोप खंडात सागर किनारी भागात मासेमारी, उत्तरेकडील भागात लाकूडतोड व खाणकाम, शेती, पशुपालन या आर्थिक क्रिया अधिक आढळतात. सहावा प्रश्न आहे, समुद्रामध्ये दाखवलेले खाणकामाचे चिन्ह कोणते उत्पादन दर्शवत असेल? उत्तर आहे समुद्रामध्ये दाखवलेले खाणकामाचे चिन्ह खनिज तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन दर्शविते. प्रश्न सातवा आहे, कोणत्या खंडात खाणकाम व्यवसाय आढळत नाही? का? याचे उत्तर आहे अटलांटिक या खंडात अंटार्क्टिका या खंडात खाणकाम व्यवसाय आढळत नाही, कारण अतिशीत हवामान व मानवाला राहण्यास प्रतिकूल परिस्थिती. प्रश्न आठवा आहे, जगातील सर्वात जास्त मासेमारी कोणत्या महासागरात केली जाते? उत्तर आहे जगातील सर्वात जास्त मासेमारी पॅसिफिक महासागरात केली जाते. नववा प्रश्न आहे, मकर वृत्ताच्या दक्षिणेकडे कोणकोणत्या प्राथमिक आर्थिक क्रिया केल्या जातात? उत्तर आहे मकर वृत्ताच्या दक्षिणेकडे शेती, खाणकाम, मासेमारी, पशुपालन, लाकूडतोड या प्राथमिक आर्थिक क्रिया केल्या जातात. या खंडानुसार कमी अधिक प्रमाणात केल्या जातात. प्रश्न 10वा आहे, आग्नेय आशियातील बेटांच्या समूहावर कोणत्या आर्थिक क्रिया केल्या जातात? त्याचं उत्तर आहे प्राथमिक आर्थिक क्रिया, म्हणजे मासेमारी, शेती, पशुपालन इत्यादी. 11वा प्रश्न आहे, चारही गोलार्धाचा विचार करता कोणत्या गोलार्धात शेती व्यवसाय कमी आढळतो? त्याचं उत्तर आहे दक्षिण गोलार्धातील पूर्व भागात शेती व्यवसाय कमी आढळतो. विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिक आर्थिक व्यवसाय हे पूर्णतः नैसर्गिक घटकावर अवलंबून असतात. मानव पूर्वीपासून प्राथमिक व्यवसाय करून आपली उपजीविका भागवत होता. शिकार करणे, कंदमुळे गोळा करणे. कालांतराने लोकसंख्या वाढल्याने आपली उपजीविका पूर्ण करण्यासाठी त्याने यांत्रिकीकरणाला सुरुवात केली. या ठिकाणी पाठ्यपुस्तकाच्या पान क्रमांक 33वर एक कोष्टक दिलेले असून ते आपल्याला पूर्ण करण्यास सांगितले आहे. उदाहरणादाखल
एक नमुनाही सोडवून दिलेला आहे, तो आपण पूर्ण करूया. हे कोष्टक आपल्या वहीमध्ये उतरवून काढा. कोष्टकाचा पहिला कॉलम आहे प्राथमिक आर्थिक क्रिया, दुसरा कॉलम आहे आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती आणि तिसऱ्या कॉलम आहे परिणाम करणारे घटक. याचे 2 उपकॉलम आहेत नैसर्गिक आणि मानवी. म्हणजे परिणाम करणारे नैसर्गिक घटक आणि परिणाम करणारे मानवी घटक. नमुना दाखल सोडवून दिलेला आहे आपल्याला शेती. शेतीला आवश्यक असणारे नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजे जमीन, मृदा, पाणी. परिणाम करणारे नैसर्गिक घटक आहे जमिनीचा उतार, मृदेची गुणवत्ता, अनुकूल हवामान, पर्जन्याचा नियमितपणा. आणि मानवी घटक आहेत खते, कीटकनाशके, शेतीसाठी लागणारी यंत्रे इत्यादी. पुढचे प्राथमिक आर्थिक क्रिया आहे पशुपालन. त्याला आवश्यक असणारे नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजे पशु, जमीन आणि पाणी. परिणाम करणारे नैसर्गिक घटक चाऱ्याची उपलब्धता, अनुकूल हवामान, पर्जन्य इत्यादी. तर मानवी घटक आहेत जनावरांच्या चांगल्या प्रजाती, यंत्रसामुग्री, वैद्यकीय सुविधा इत्यादी. पुढची आर्थिक क्रिया आहे मासेमारी. मासेमारीला आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती आहे पाणी, समुद्रबूड जमीन, सागरी जलीय जैवविविधता इत्यादी. आणि परिणाम करणाऱ्या नैसर्गिक घटकात आहे विस्तीर्ण भूखंड मंच, थंड उष्ण प्रवाहाचा संगम, प्लवंगाची निर्मिती इत्यादी. तर मानवी घटक आहेत अत्याधुनिक बोटी, तंत्रज्ञान, शीतगृहे, प्रक्रिया केंद्रे इत्यादी. खाणकाम या व्यवसायाला आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती आहे भूपृष्ठ रचना, खनिजे. तर नैसर्गिक परिणाम करणारे घटक आहेत खनिजांचे प्रमाण व त्याची गुणवत्ता. आणि मानवी घटक आहे मजूर, भांडवल, तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, वाहतूक सुविधा इत्यादी. पुढचा व्यवसाय लाकूड तोड. आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्तीत वनस्पतींची उपलब्धता. आणि परिणाम करणाऱ्या नैसर्गिक घटकात झाडाची गुणवत्ता, एकच प्रकारचे वृक्ष, योग्य हवामान. आणि मानवी घटक आहेत मजूर, भांडवल, तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, वाहतूक सुविधा, पर्यावरणीय समस्या इत्यादी. पुढची आर्थिक क्रिया आहे कंदमुळे, फळे गोळा करणे. याला आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती समृद्ध वनसंपदा, विविध प्रकारची झाडे व वेली. आणि परिणाम करणारे नैसर्गिक घटक आहे भूरचना, अनुकूल हवामान, फळे, कंदमुळे यांची गुणवत्ता. आणि मानवी घटक आहे उदरनिर्वाह व व्यापारी स्वरूप, वृक्षतोड, नैसर्गिक तुटवडा, खाजगी वृक्ष लागवड इत्यादी. आपण वळूया आता प्राथमिक आर्थिक व्यवसायांकडे. विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संपत्तीवर आधारलेल्या कच्चा माल उपलब्ध करून देणाऱ्या व्यवसायाला प्राथमिक व्यवसाय किंवा प्राथमिक आर्थिक क्रिया असे म्हणतात. निसर्गतः निर्माण झालेल्या हवा, पाणी, मृदा, खडक, खनिजे, प्राणी, वनस्पती यासारख्या मूलभूत नैसर्गिक साधनसंपत्तीवर मानवाने जे व्यवसाय आरंभले त्यांना प्राथमिक किंवा मूलभूत क्रिया असे म्हणतात. या क्रियांमध्ये शिकार, फळे कंदमुळे गोळा करणे, लाकूडतोड, मासेमारी, पशुपालन, खाणकाम व शेती यांचा समावेश होतो. प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायांची वैशिष्ट्ये आपण पाहूया. पहिलं व्यवसाय प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात. 2. प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायावर पूर्णतः नैसर्गिक घटकांचा प्रभाव पडतो. यामध्ये निसर्गनिर्मित पदार्थांचा उपभोग घेतला जातो. तिसरं वैशिष्ट्य प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायात कच्चा माल गोळा करण्याचे मूलभूत कार्य चालते. चौथं वैशिष्ट्य प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय अतिशय प्राचीन काळापासून चालत आलेले आहे, म्हणून जो आजही पारंपरिक पद्धतीने केला जातो. पाचवं वैशिष्ट्य प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय जगात आजही 60 ते 70% लोक गुंतलेले दिसून येतात.
6वं वैशिष्ट्य आहे प्राथमिक श्रेणीचे व्यवसायात मजुरांना कामाचा मोबदला दिला जात नाही, कारण कच्च्या मालाची किंमत अतिशय कमी असते. 7वं वैशिष्ट्य प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय हे इतर व्यवसायांचे पाया असतात, कारण इतर व्यवसाय हे प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात. 8वं वैशिष्ट्य ज्या प्रदेशात प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केले जातात त्या प्रदेशाचा आर्थिक विकास दर कमी असतो. आणि 9वं वैशिष्ट्य आहे जगातील बहुतेक देश प्रगतीपथावर असल्याने प्राथमिक श्रेणीचे व्यवसायाचे प्रमाण कमी कमी होत आहे. आपण आता प्राथमिक आर्थिक क्रिया आणि त्याचे वितरण पाहूया. शिकार. मानव आपली उपजीविका शिकार करून भागवत असे. कालांतराने त्याने शिकारीसाठी आधुनिक साधनांचा वापर करायला सुरुवात केली. त्यामुळे काही प्राण्यांच्या जाती नामशेष झाल्या. हा शिकारीवर बंदी असल्यामुळे काही प्राण्यांचे अस्तित्व टिकून आहे, पण आजही काही आदिवासी जमातींची उपजीविका ही शिकारीवरच अवलंबून आहे. त्याचे वितरण. जगात आज दक्षिण आफ्रिकेतील कलहारी वाळवंटात बुशमेन, विषुववृत्तीय सेल्वाज घनदाट जंगलातील पिग्मी, बोरो इंडियन, टुंड्रा प्रदेशातील एस्किमो, अंदमान निकोबार बेटावरील सेंटिनल, जरवा, ओंग व ऑस्ट्रेलियातील पिंटुपी ह्या जमाती आजही शिकार करून आपला उदरनिर्वाह करतात. फळे कंदमुळे गोळा करणे. जगात वनावर आधारित हा व्यवसाय असून अनेक ठिकाणी तो केला जातो. वनातील फळे, कंदमुळे, फुले, पाने, औषधी वनस्पती गोळा करून ते आपला उदरनिर्वाह चालवतात. त्याचबरोबर डिंक, राळ, लाख, मध, मेण, कात म्हणजे खैराच्या झाडापासून कात मिळवणे. आज या व्यवसायाचे व्यापारीकरण झालेले आपल्याला दिसून येते. विषुववृत्तीय प्रदेशातील जंगले अतिशय दाट व सदाहरित असल्याने तेथे हा व्यवसाय उदरनिर्वाहापुरताच चालत असतो. येथील हवामान दमट, रोगट असल्यामुळे सरपटणारे प्राणी, कीटक यांचा उपद्रव असल्यामुळे येथे हा व्यवसाय व्यापारी तत्त्वावर करता येत नाही. पुढचा व्यवसाय आहे लाकूडतोड. या ठिकाणी एक कृती दिली. नकाशाचे निरीक्षण करून त्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला वहीत लिहायची आहेत. प्रश्न आहे, मोसमी हवामानाच्या प्रदेशात लाकूडतोड व्यवसाय कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात केला जातो? त्याचं उत्तर आहे, मोसमी हवामानाच्या प्रदेशात लाकूडतोड व्यवसाय हा भारतीय उपखंडात हिमालय पर्वतीय क्षेत्र, ईशान्य भारत, आग्नेय आशिया व वायव्य आफ्रिका या प्रदेशात मोठ्या प्रमाणात केला जातो. दुसरा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या भागात लाकूडतोड व्यवसाय केला जातो? त्याचं उत्तर आहे, ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनारी क्षेत्रात तसेच पूर्वेकडील प्रदेशात लाकूडतोड हा व्यवसाय केला जातो. आफ्रिका खंडाच्या कोणत्या भागात लाकूडतोड व्यवसाय आढळत नाही? त्याचे कारण काय असावे? उत्तर आहे, आफ्रिका खंडाच्या पूर्व व मध्य भागात लाकूडतोड हा व्यवसाय आढळत नाही, कारण या भागात सहारा वाळवंट, लिबिया वाळवंट, नामेबियाचे वाळवंट व कलहारी वाळवंट आहेत. चौथा प्रश्न आहे, लाकूडतोड व अक्षांश वृत्तामधील संबंधावर टीप लिहा. त्याचं उत्तर, उत्तर गोलार्धातील 60 अंश अक्षवृत्तालगतच्या पट्ट्यात या व्यवसायाचा विकास झालेला आहे. येथे व्यापारी तत्त्वावर लागवड व वृक्षतोड केली जाते. येथील लाकूड मऊ. संयुक्त संस्थान कॅनडा, युरोपातील स्वीडन, नॉर्वे व रशियातील सायबेरियाचा भाग या प्रदेशामध्ये हा व्यवसाय केला जातो. पाचवा प्रश्न आहे, विषुववृत्तीय प्रदेशात लाकूडतोड
व्यवसायाचा व्यापारी तत्त्वावर विकास झालेला नाही? त्याचं उत्तर आहे, त्याचं कारण 1. अति घनदाट जंगल, 2. 12ही महिने पर्जन्य, 3. दलदलयुक्त प्रदेश, 4. रोगट हवामान, 5. मिश्र झाडांची संख्या, 6. सरपटणारे प्राणी व कीटक यांचा उपद्रव, 7. जागतिक बाजारपेठेपासून लांब आणि 8. कठीण व जड लाकूड. विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकाच्या पान क्रमांक 34 आणि 35वर एक कोष्टक दिलेले आहे. ते आपल्याला पूर्ण करून आपल्या वहीत लिहायचं आहे. उदाहरणादाखल त्या ठिकाणी एक नमुनाही सोडवून दिला आहे. राहिलेला भाग आपण पूर्ण करूया आणि तो तुम्ही तुमच्या वहीत लिहायचा आहे. कोष्टकाचा पहिला कॉलम आहे वनांचा प्रकार, दुसरा आहे प्रदेश, तिसरा आहे वनांची वैशिष्ट्ये आणि चौथा आहे लाकूडतोड व्यवसायाची वैशिष्ट्ये. वनाचा पहिला प्रकार आहे विषुववृत्तीय सदाहरित वने. कोणकोणत्या प्रदेशात आहेत? दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचे खोरे, आफ्रिका खंडातील कांगो नदीचे खोरे, आफ्रिकेचा पश्चिम किनारा, आग्नेय आशिया, मलेशिया, पापुआ न्यू गिनी इत्यादी. या वनांची वैशिष्ट्ये: घनदाट वने, एका छोट्या क्षेत्रात अनेक प्रकारच्या वृक्षांच्या जाती, कठीण लाकूड, वनांची दुर्गमता, रोगट हवामान. लाकूडतोड व्यवसायाची वैशिष्ट्ये काय आहेत? तर वने दाट असल्याने वनात जाणे अवघड, वाहतुकीच्या समस्या, पारंपरिक पद्धतीने लाकूडतोड, एकाच ठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष, व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीर नाही, सरपटणारे प्राणी कीटक यांचा उपद्रव, कठीण लाकूड असल्याने मृदू लाकडाच्या तुलनेत याची मागणी कमी. ही या व्यवसायाची वैशिष्ट्ये आहेत. पुढचा वनाचा प्रकार आहे उष्ण कटिबंधीय म्हणजे मान्सून पानझडी वने. कोणकोणते प्रदेश आहेत? भारतीय उपखंड, आग्नेय आशिया, इंडोनेशिया, म्यानमार. या वनाचे वैशिष्ट्य: मिश्र स्वरूपाचा वनप्रकार, हिरवीगार पाने पण कोरड्या ऋतूत पानगळ, विविध व्यापारी व औषधी वनस्पती मिळतात, जास्त पर्जन्याच्या भागात घनदाट. आर्थिक व व्यापारी दृष्टीने व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक व व्यापारी दृष्टीने उपयुक्त, वने विखुरलेल्या स्वरूपात असल्याने तोड करणे अशक्य, वनांचे प्रमाण कमी, शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड. पुढचा वनाचा प्रकार आहे समशीतोष्ण कटिबंधीय पानझडी वने. ही संयुक्त संस्थानाच्या ईशान्य भागात आहेत. हा त्याचा प्रदेश. या वनांची वैशिष्ट्ये: पानझडी वने, झाडांची उंची मध्यम, काही झाडांना फांद्या जास्त, पाने रुंद व लहान काटेरी. लाकूडतोड व्यवसायाची वैशिष्ट्ये म्हणजे व्यापारी व आर्थिकदृष्ट्या महत्त्व, इमारत, जहाज व इतर कामात उपयुक्त, मागणी जास्त, जंगलतोडीमुळे वनप्रदेश हळूहळू कमी होत आहे. वनांचा प्रकार: समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वन. हे कोणत्या प्रदेशात आहेत? हिमालय पर्वतीय क्षेत्र, अलास्का, संयुक्त संस्थानाचा उत्तरेकडील भाग, युरोप खंडातील उत्तरेकडील भाग, रशिया देशातील सायबेरियाचा भाग. या वनाची वैशिष्ट्य म्हणजे एकाच प्रकारचे वृक्ष, जास्त उंचीचे वृक्ष, झाडांना पाने कमी, मृदू, अंकुशीदार व तेलकट, सरळ वाढ, फांद्या जमिनीकडे झुकलेल्या, झाडांचे खोड मोठे. लाकूडतोड व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणजे एकच प्रकारच्या वृक्षामुळे लाकूडतोड सोपी, लाकूड तोडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, लाकूड मृदू असल्याने विविध कामासाठी वापर, जगातील सर्वाधिक लाकूड पुरवठा या भागातून होतो, जंगलाची पूर्ण लागवड केली जाते आणि याचा कागद निर्मितीसाठी सर्वाधिक वापर केला जातो. वनांवर चालणाऱ्या व्यवसायांपैकी
हा एक व्यवसाय आहे. विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत विविध वनांचे प्रकार आढळतात व त्या त्या ठिकाणी लाकूडतोड हा व्यवसाय केला जातो. विषुववृत्तीय प्रदेशातील जंगले अतिशय घनदाट असून तेथील लाकूड अतिशय टणक असल्याने या प्रदेशात हा व्यवसाय विकसित होऊ शकला नाही. उष्णकटिबंधीय पानझडी किंवा मोसमी हवामानाच्या प्रदेशातील वने विरळ असल्याने इमारती लाकूड व सरपणासाठी त्याचा वापर केला जातो. सूचीपर्णी वनक्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात पसरलेले असतात. तेथील वृक्ष उंच असतात, ती सदाहरित असतात व वनातील लाकूड मऊ असल्याने या ठिकाणी सर्वाधिक लाकूडतोड व्यवसाय व्यापारी तत्त्वावर चालतो. आज जगात मोठ्या प्रमाणावर लाकूडतोड व्यवसाय चालत असल्याने व वनप्रदेशातील जंगलतोड चालत असल्याने वनांचे क्षेत्र कमी कमी होत आहे. त्यामुळे पर्यावरणासंबंधी विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, राहिलेल्या प्राथमिक आर्थिक क्रिया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया. धन्यवाद.